सज्जनो, नाथ भागवतातल्या 7व्या अध्यायामधला 22वा श्लोक आणि साधारण ओवी क्रमांक 243 हा आजचा आपला विषय आहे. तत्पूर्वी परवाच्या दिवशी जो आपला विषय सुरू होता तो असं मग आहे की परमार्थामध्ये आपण पाहत होतो की स्वतःची बुद्धी अत्यंत निर्मळ असल्याशिवाय, अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय आत्मज्ञान हे तात्काळ सफल होत नाही. किंवा वैराग्याने पूर्ण भरलेला आणि विवेकाने संपन्न असलेला असा धीर पुरुष, असा ज्ञानी पुरुष ज्ञानमार्गाने भगवंताचं चिंतन करतो आणि त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये तात्काळ आत्मानुभूती होते. असा आपला परवाच्या दिवशीचा विषय ओवी क्रमांक 242 पर्यंत झाला होता. 22वा श्लोक आणि 243 ओवी आपल्याला सुरू करताना हा विषय आता पुढे काय येणार आहे या 22व्या श्लोकामध्ये, तो आहे नरदेहाचं, मनुष्य जन्माचं महत्व काय, ही त्याची पहिली भूमिका आपण समजून घेऊन मग त्या ओव्यांकडे जाऊया. असं आहे की खालच्या योनीतले जे प्राणी असतात त्या प्राण्यांना मी प्राणी आहे ही जाणीवच नसते. तेवढी बुद्धी त्यांना नसतेच. पण इतोपर मा पुरुषाच्या पुरुषदेही ज्ञान पाही स्फुरद्रूप. पण मनुष्य देह मिळाल्यानंतर, मानव देह मिळाल्यानंतर, नरदेह मिळाल्यानंतर माणसाला ही स्पष्ट जाणीव असते की मी मनुष्य आहे. त्याला ती बुद्धी भगवंतांनी दिली आणि या जाणीवेमुळे मनुष्य त्याच्याकडे असलेली बुद्धी, त्याच्याकडे असलेल्या सगळ्या प्रकारची शक्ती या माणूसपणाच्या पुढे, या माणूसपणाच्या पलीकडे जाऊन माणूस हा अतिमानव होण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते योग्य आहे. आपल्यामधल्या सगळ्या कॅपॅसिटीज, आपल्यातलं सगळं पोटेन्शियल वापरून निम्न स्तरावरून उच्च स्तरी जाण्याचा प्रयत्न मनुष्य आपल्या देहामध्ये करत असतो. आणि सज्जनो, आपण जर पाहिलं, खरोखर कोणतंही क्षेत्र घ्या तुम्ही, अध्यात्म क्षेत्र तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण जर पाहिलं तर मनुष्याने जर मनात आणलं तर त्याच्याकडे एवढं सामर्थ्य आहे की याची देही याची डोळा तो देवत्व प्राप्त करून घेतो. नवे नवे अध्यात्मशास्त्रामध्ये अपेक्षित आहे नराचा नारायण. काल आपण भगवान गोपालकृष्णाच्या अवताराविषयी पाहिलं. तो पूर्णात पूर्ण अवतार आहे. पण त्याच्या आधी झालेला रामावतार हा पूर्ण अवतार आहे. परिपूर्ण अवतार हा भगवान गोपालकृष्णाचा आहे. आणि रामा अवतारामध्ये जर आपण पाहिलं तर ते परब्रह्म मनुष्य देह घेऊन अयोध्येमध्ये जन्माला आलं. आणि भगवान रामांनी, पण भगवान त्यांना नंतर म्हणू, पण श्रीराम दाशरथी पुत्र म्हणून जो जन्माला आला आणि त्या मनुष्य देह धारण केलेल्या श्रीरामाने मानवी जीवनातल्या सगळ्या प्रकारचे ऑब्स्टॅकल्स, सगळ्या प्रकारच्या अडचणी, सगळ्या प्रकारची दुःख भोगून कर्तव्याला कुठेही धक्का न लावता
आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका, म्हणजे मुलापासनं तर राजापर्यंतच्या सगळ्या भूमिका रामाने इतक्या उत्कृष्टपणे राबवून दाखवल्या आणि दाखवून दिलं की मनुष्य देह मिळाल्यानंतर तुम्ही देवत्व प्राप्त करून घेता आणि मग आपण त्यांना भगवान श्रीराम असं म्हणायला. तर मनुष्याने जर खरंच ठरवलं मनापासून की नाही, आणि त्याचं सगळं सामर्थ्य, त्याच्यातलं सगळं पोटॅन्शियल, त्याच्यातली सगळी गुप्त शक्ती, सगळ्या प्रकारचे स्किल्स जर आपण वापरले तर नराचा नारायण होतो. एवढं या नरदेहाचं, या मनुष्य देहाचं महत्वाचं. 83,99,999 प्राणी तयार केले, इतक्या योनी भगवंतांनी निर्माण केल्या, पण भगवंताला काही समाधान वाटेना. आणि ज्या वेळेला त्यांनी त्याच्या कल्पकतेने एक मनुष्य देह निर्माण केला आणि तो देह पाहिल्यावर त्या परब्रह्माला, त्या परमात्म्याला अतिशय आनंद झाला असं भागवत सांगतं. कारण काय की भगवंतांनी त्याला बुद्धी दिली आणि त्या बुद्धीने तो मला जाणून घेणार आहे, परब्रह्म तत्वाला, परमतत्वाला तो जाणून घेणार, तो जाणून घेऊ शकतो, ही जाणीव त्या परमात्म्याला झाली आणि म्हणून त्या परमात्म्याला विशेष आनंद झाला. सज्जनो, माणसाच्या अंतरंगामध्ये, माणसाच्या अंतर्यामी इतकी मोठी प्रचंड शक्ती साठवलेली आहे. तिचा वापर जर 100% तिने केला, म्हणून म्हटलं की आईन्स्टाईनचा IQ, माऊलींचा IQ 21 वर्षाचा, आपण कालच पाहिलं. 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये माऊलींनी केवढी मोठी नुसती ग्रंथसंपदा नाही, केवढं मोठं तत्वज्ञान या विश्वाला दिलं. तर तो IQ किती वाढला गेला, किती वापरला गेला. शास्त्रज्ञांच्या बाबतीमध्ये आपण आईन्स्टाईनची थेअरी पाहतो तेव्हा, तर हे इतकं बुद्धीचं सामर्थ्य फक्त आणि फक्त नरजन्मामध्येच मिळालेलं आहे. आणि या सगळ्यांचा उपयोग करून म्हणून नामदेव महाराज तेव्हा म्हणतात की गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. भगवंत म्हणजे सर्वोच्च अवस्था. आणि पुन्हा मी नम्रतेने सांगतो की श्री प्रल्हाद महाराज म्हणायचे की रामनामानी 13 कोटी जपानी तुम्हाला राम दर्शन होईल, खूप छोटी गोष्ट आहे, होईलच म्हणाले. तेवढं नाही करून थांबायचंय, तुम्हाला राम बनायचं. म्हणजे काय तर नराचा नारायण व्हायचंय. म्हणजे काय तर तुम्ही परब्रह्म स्वरूप आहात, फक्त त्याची जाणीव. सज्जनो, जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य जो आहे ना, असं म्हणतात की जंगलामधल्या सगळ्याच हरणांच्या पोटामध्ये किंवा नाभीमध्ये कस्तुरी नसते, काहीच असते. पण खरं सांगायचं म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या मध्ये ती कस्तुरी आहे. ती कस्तुरी म्हणजे काय आहे तर प्रत्येक जन्माला आलेला मनुष्य प्राणी हा भगवंतच आहे. आणि तो भगवंत रूपापर्यंत त्याच्या अभ्यासाने, त्याच्या नित्याच्या कर्माने, त्याच्या नित्याच्या सदाचाराने, त्याच्या नित्याच्या तपाने तो स्वतः भगवंत आहे याची जाणीव करून घेऊ शकतो. नवे नवे तो त्याचं स्वरूपच ते, हे तो त्या स्वरूपाला पोहोचू शकतो. असे आपण सगळे कस्तुरी आपल्या नाभीमध्ये असलेले सगळे जण आहोत. ती कस्तुरी भगवंत स्वरूपाची, ती कस्तुरी परमतत्वाची आहे. फक्त त्या कस्तुरीचा शोध घेण्याचं कार्य, अंतर मनातला प्रवास हे आहे. सारखं आज झोपवून पाहणं. आपलं मन इतकं बहिर्मुख आहे ना, इतकं बहिर्मुख आहे की सारखं ते चिंतन करतं बाहेरच्या गोष्टी, पण ते कधीच आत ते जितकं आत डोकवायला जाईल ना, आणि ते तसं आत डोकवायला कठीण आहे. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला नाम दिलं की नाम घ्या, नाम घ्या. पुढे महाराज काय म्हणाले की नाम कसं घ्या. नरजन्माच्या महात्म्यातलं ॲप्लिकेशन मी तुम्हाला सांगतो की नाम असं घ्या. म्हणाले की मुखाने नाम घ्या, स्वतःच्या कानाने ऐका. म्हणजे मला ऐकायचंय, मला म्हणायचंय आणि मला ऐकायचंय, तेव्हा 50 ते 60% मन एकाग्र होतं. आणि जेव्हा तुम्ही डोळे लावून घ्याल तेव्हा दृश्य बंद झालं ना की मग मनुष्य त्या नामाला पाहायला सुरुवात करतो. मी तुम्हाला काय सांगू, असे साधक आज आपल्या संप्रदायामध्ये आहे की तुम्हाला खरं वाटेल का. नामाच्या एका उच्च अवस्थेला गेल्यानंतर तो साधक मला असं म्हणाला की सद्गुरूंच्या कृपेने मी नाम प्यालो, मी नाम खाल्लं,
माझ्या किचनमध्ये, माझ्या डब्यांमध्ये जे शेंगदाणे भरलेले होते, त्या प्रत्येक शेंगदाण्यामध्ये नाम आहे याची जाणीव मला झाली. मला दिसलं नाम. काय असेल अवस्था बघा. अगदी तारुण्य काळातली गोष्ट मी सांगतो की मला सगळीकडे म्हणजे ही फुलं, ही पानं, ही सगळी नाम घेत आहेत आणि त्याच्यातलं नाम मला ऐकू येतं. हे केव्हा होतं सज्जन हो? जेव्हा या अंतरंगामध्ये ते नाम भरपूर भरलेलं आहे. त्या साधिकेने मला सांगितलं केवळ 6 वर्षामध्ये त्या माऊलीचा 6 कोटी जप आणि केवळ गृहस्थाश्रम करून नाही, गृहस्थाश्रम करत करत PhDचं काम करत असताना त्या माऊलीची नामाची अवस्था ही होती. आज त्या व्यक्तीचं वय 39 वर्षांचं फक्त आहे. काय नाम असेल, काय नामाची धुंदी असेल, काय नामाविषयी प्रेम असेल. नाम घेता घेता अशी अवस्था यायची. रामानंद महाराजांच्या पोथीमध्ये सांगितलं ना की ते एकदा तांब्या घेऊन असं केलं तर तशाच अवस्थेत, त्या भावावस्थेतच राहायचं. की डोक्यावर तांब्या असा घेतलेला आणि याच अवस्थेत असं. धुंदी नामाची काय होतं असं नक्की होतं आपल्याला. हे मी इतकं का सांगतो की अरे आपल्याला ते सांगितलं आपण कुठेतरी 10 नाही, सुरुवातीला जेव्हा सांगितलं 100 पायऱ्या चढून जायचं, तयारी होते मनाची. अरे आपण 10 पायऱ्या तरी चढलो, आपण 50 पायऱ्या तरी चढलो पाहिजे. म्हणून सज्जन हो, इतकं महत्व या नरदेहाचं आहे ना. आणि या नरदेहामध्येच फक्त वाणी दिली ना. जीभ सगळ्या प्राण्यांना, बऱ्यापैकी प्राण्यांना दिली ना, पण वाणी नाही आहे. म्हणून जेव्हा तो भरत राजा त्या हरणाच्या स्मरणामध्ये देह सोडतो, पुन्हा हरणाचा जन्म घेऊन तिथे राहतो. पण जिथे राहतो तिथे त्या हरणाच्या मनामध्ये गेल्या जन्मीचं नाम असतं. आणि तिथे तो परत पुन्हा अभ्यास करतो, श्रवण करतो आणि मग पुन्हा जन्माला येतो. तो जड भरत वासना. म्हणून माणसाच्या ठिकाणी सज्जनो इतकी शक्ती भरलेली, एवढं सामर्थ्य त्याच्या अंतर्यामी आहे. ती प्रचंड शक्ती सगळ्यांकडे आहे. पण समाजामध्ये पाहिलं, आपल्या आजूबाजूला पाहिलं तर ही सगळी प्रचंड सामर्थ्य असलेली शक्ती फार कमी लोक वापरतात. म्हणून लाखामध्ये एखादा संत, एखादा साधक तयार होतो. ही शक्ती तुम्हा आम्हाला वापरण्याची बुद्धी व्हावी म्हणून हा सत्संग आहे. कारण का असं होतं? कारण या शक्तीला आवाहन करण्याच्या नादी कोणी लागत असते. आपल्या अंतर्यामी असलेली जी शक्ती आहे, जी भगवंताकडे जायला पाहिजे, ती आपण सगळी शक्ती प्रपंचाकडे लावतो. तेच रोजचं रुटीन तेच आहे. आपण सकाळी उठा, अंगण करा, वरणात भाजी पोळी करा, डबे खा, रात्री झोपा, उठा, संतती निर्माण करा, त्यांची शाळा, त्यांचे शिक्षण, त्यांचे डबे, पुन्हा त्यांचे लग्न, पुन्हा त्यांचे किती बरं तेच ते किती जन्मोनजन्म सज्जन आपण करत असतो. तेव्हा सद्ग्रंथ वाचनाने, संतांच्या उपदेशाने काय होतं की अरे मी केवळ याच्यासाठी जन्माला आलेलो नाही. हे बाय प्रॉडक्ट आहे सगळं, हे सगळं सेकंडरी आहे. आपण जन्माला आलो ते मी कोण आहे? तर मी आनंदमयी आत्मा आहे, मी आनंदमयी भगवंत आहे. ते मला समजून घ्यायचंय आणि त्या आनंदात मला अखंड राहायचंय. हा अभ्यास करण्यासाठी मी इथे आलोय. तेव्हा सज्जन हो, ही शक्ती हे नरदेहाचं मार्ग. ही फक्त एकच नरदेह असा आहे की जिथे तुम्ही भगवंताला जाणून घेऊ शकता. हे जे आत्मतत्व आहे तुमच्या माझ्यामध्ये, जे तत्व आत्मतत्व आहे ना, हे आत्मतत्व अतिशय शक्तिमान आहे, सर्व शक्तिमान आहे. आणि हे आत्मतत्वच सर्व शक्तींना शक्ती देतं. पण सज्जन हो, ते अतिशय अनाकलनीय आहे. नाथ महाराज सांगतात, केली एकचरणी शरीरे, दोपयांची अपारे, ती पायांची मनोहरे, अतिसुंदर चतुष्पदे, सर्पादी योनींच्या ठाई, म्या चरणची केले पाही, एके चालली बहुपायी केली पाही शरीरे. ऐशी शरीरे नेनो किती, म्या निर्माण केली एकशिती, मज कर्त्याने
करत्या ते नेणती मूळमती या लागी. मज करत्याची प्राप्ती होवा या निश्चिती, स्वांशे प्रकाशुनी ज्ञानशक्ती, पौरुषी प्रकृती म्या केली. जेणे देह मज पावती, त्या देहाची मज अतिप्रीती, या लागी श्रुती नरदेह वर्णिती. देव वांछिती नरदेहा, ऐशी नरदेहाची प्रीती, कृष्ण सांगे उद्धवा प्रती. येणे शरीरे मज पावती, नाना युक्ती विचारे. सज्जनो, हे सगळं साधण्यासाठी पुनश्च एक विचार नाथ महाराज सांगतात की विवेक असणं. आणि तो विवेक कोणता? प्रापंचिक विचार करत असताना त्याहीपेक्षा पारमार्थिक संदर्भामध्ये नित्यानित्य विवेक हा इथे अपेक्षित आहे. तर हा विवेक देखील एक फार मोठी शक्ती. कायम मी म्हटलं ना, अखंड असावे सावधान, जे समर्थाने सांगितलंय ते हेच आहे की अरे मानवी जीवनामध्ये आपण पाहतो ना की नित्याचं नियोजन आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं असतं. हा जीवनाचा जो भाग आहे, ज्याला आपण टाइम मॅनेजमेंट असं म्हणतो, हा प्रपंच करत असताना जितका महत्वाचा आहे किंबहुना त्याहीपेक्षा सज्जनो नरदेहामध्ये अखंड सावधानतेमध्ये हाच विचार आहे. त्यातला छोटा भाग येतो टाइम मॅनेजमेंट. आणि त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला मागे बहुत आयु गेले राहिले अल्पसे, हा विचार सारखा पाहिजे. अरे आज आज मी मृत्यूच्या जवळ जवळ जातोय, आणि आज मृत्यूच्या जवळ मी इतका जात असताना मी आजपर्यंत भगवंताला किती मिळवलंय, किती भगवंताच्या जवळ गेलो, काय माझ्याकडे आहे आज. आपण जसा आयुष्यामध्ये विचार करतो की अरे बॅलन्स किती आहे, मला एवढी मोठी कामं प्रपंचात करायची, मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण, घर, अमक तमक, ह्याच्या संदर्भात जो जो विचार आपण करतो की नाही, अगदी तसा नित्य अनित्य विवेक जो आहे की खरंच नित्य काय, अनित्य काय आहे, मला काय मिळवायचं आहे, आतापर्यंत काय. म्हणून विवेक हा जो नित्यानित्य विवेक आहे ही एक फार मोठी शक्ती आहे. आणि ज्या नरदेहामध्ये किंवा जी व्यक्ती असा विवेक जिच्यामध्ये जागृत राहतो ना, त्यातलं आत्मतत्व नाथ महाराज म्हणतात हळूहळू जागृत होतं. आणि हे जागृत झाल्यानंतरच मनुष्य आत्मज्ञानी बनतो, ब्रह्मज्ञानी बनतो, आणि तो समाधान पावतो. हे आत्मज्ञान, हे ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय ब्रह्मानंद नाही. आणि तो ब्रह्मानंद मग कसा असतो की तो वस्तूवर नाही, परिस्थितीवर नाही, माणसांवर नाही, कशावरच अवलंबून नसतो. अकारण आनंदाची अति उच्च पातळी, त्याला ब्रह्मानंद असं म्हणतात. आणि तो मिळण्यासाठी तो आत्मानंद, तो ब्रह्मानंद, तो आत्मज्ञानाने म्हणजेच ब्रह्मज्ञानाने मिळतो. पण त्याच्यासाठी नित्यानित्य विवेक की नाही, किती साध्य आहे. निर्मळ अंतःकरणासाठी या नित्यानित्य विवेकाची सज्जन फार गरज आहे असं नाथ महाराज सांगतात. आणि पुढे म्हणाले की या सृष्टीमध्ये किती प्रकारचे, आता तोच विषय झाला की भगवंताने इतकी शरीर निर्माण केली पण त्याला समाधान प्राप्त झालं नाही. आणि कारण बाकी सगळे प्राणी मनुष्य सोडून कोणीही भगवत स्वरूपाला मिळू शकत नाही. त्या भगवंताला त्याच्या स्वरूपामध्ये त्याचं स्वरूप जाणून घेणारे हवे आहेत. आणि ते फक्त नरदेहामध्ये शक्य आहे सज्जनो. कारण त्या सृष्टीकर्त्याला, त्या परमतत्वाला, त्या परब्रह्माला मनुष्याशिवाय इतर कोणीही, कोणताही योनीतला प्राणी ओळखू शकत नाही. त्या भगवंताची प्राप्ती व्हावी यासाठी त्याने त्याच्या अंशाने आपल्यामध्ये प्रगट होऊन आपल्यामध्ये हे ज्ञान, ही बुद्धी आपल्याला दिली. याची जाण आपल्याला नाही सज्जनो. काय होतं माहिती का, सहजतेने जे जे मिळत जातं ना, आणि दुसरं सहजतेने मिळत असताना सुद्धा मुख्य विषय आहे अविद्या, म्हणजे अज्ञान. अज्ञानच आहे आपल्याला. म्हणून आपल्या उपासनेमध्ये त्यांनी ज्या समास सवाईमध्ये म्हणलं ना, महावाक्य विवरावे तेणे संसारी धरा. महावाक्य कोणते? अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, तोच तू आहे, तूच ब्रह्म आहे, याची जाणच आपल्याला नाही. हे जे अज्ञान आहे की मी फक्त प्रपंचासाठीच, मी म्हणलं ना, पहिलं अज्ञान आहे की मी देह आहे. आणि इथपासून जो मी घट्ट होत जातो आणि त्या मीला धरून मी आणि जे माझं माझं आहे तेच सत्य मानत राहतो. आणि हे जे अज्ञान दिवसेंदिवस वाढत जातं
मी म्हटलं ना की खरोखर ज्यांना भगवंत, आता आपण करतो म्हणजे आपण काही खूप मोठे नाही, पण निदान या मार्गात आल्यापासून आपल्याला ते तरी कळतं. आपल्याच आजूबाजूचे, आपल्याच कुटुंबातले ज्यांना सत्संग नाही, ज्यांना उपासना नाही, ज्यांना देवधर्म नाही, त्यांचं आयुष्य कसं एके वेळेला आपणही अनुग्रह घ्यायच्या आधी आपलंही आयुष्य तसंच होतं. आपण काही फार ग्रेट आहे तसं मला म्हणायचंच नाही. आता जर ते दिवस आठवले आपल्याला की अनुग्रहापूर्वी, सत्संगात येण्यापूर्वी आपलं आयुष्य फक्त सकाळी उठणे, उद्योग करणे, सिनेमाला जाणे, हे पाहणे, ते करणे, झोपून राहणे, असंच होतं. अशीच जगणारी माणसं आहेत. आणि हेच अज्ञान जन्मोजन्मी त्याच वासनेत मरायचं, त्याच वासनेत पुन्हा जन्माला यायचं. जन्माला तर येणारच आहोत. वासुदेवानंद सरस्वतींना एका शिष्याने जायच्या काही दिवस प्रश्न विचारला. वासुदेवानंद सरस्वतींचं जीवनचरित्र आपल्या सगळ्यांना केवढं आचरणशील जीवन, किती कठोर तपश्चर्या आहे या सत्पुरुषांनी केली. आपले गोंदवलेकर महाराज 1913ला गेले आणि 1914 साली वासुदेवानंद सरस्वतींनी देह ठेवले. त्याच्या आधी काही दिवस त्यांच्या एका शिष्याने त्यांना म्हणाले, स्वामी आपण पुन्हा जन्माला येणार, तुम्हाला सुद्धा जन्म घ्यावा लागेल, तुम्हाला सुद्धा वासना आहेत का? ते सहज तरी म्हणाले, हो मला पुन्हा जन्माला यायचंच म्हणाले. आणि काय सांगू तुम्हाला, त्यांच्या एक शिष्या होत्या पार्वती काकू म्हणून, पार्वतीबाई देशपांडे नावाच्या, अतिशय निस्सीम, दोघे नवरा बायको. आणि त्यांना पार्वतीबाईंना त्यांनी सांगितलं की मी तुझ्या पोटी पुन्हा जन्माला येणार. आणि पार्वतीबाईंना दिवस गेलेले होते. स्वामींनी देह ठेवला आणि पुन्हा त्यांच्या पोटी जन्माला आले दत्त संप्रदायातले आदरणीय प्रातस्मरणीय मामा देशपांडे नावाचे एक महान सत्पुरुष दत्त संप्रदायात स्वामींच्या नंतर त्यांनी जन्म घेतला. ते स्वामीच होते. आणि राहिलेली सगळी दत्त वासना, सगळं दत्त कार्य पुन्हा मामा देशपांडेंच्या नावाने एक सत्पुरुष आपल्याकडे दीपक मुळे येतात. त्यांचे सख्खे मामा हरिभाऊ वजूरकर म्हणून याला आहेत, वर्ध्याला राहतात. ते त्यांचे अनुग्रहित, त्यांच्या घरी मामा येऊन गेलेले. महाराज म्हणाले तसं आपल्या आजूबाजूला सत्पुरुष राहत असतात. तुमच्या माझ्यासारखे कपडे घालतात, तुमच्या माझ्यासारखे राहतात, अत्यंत साधे राहणारे मामा. पण पार्वतीबाईंना म्हणले तुमच्या पोटी मी जन्माला येणार आहे. तेच स्वामी मामांच्या रूपाने जन्माला का आले? म्हणाले माझी दत्त वासना, माझी दत्त सेवेची वासना आहे. आपल्या बाबतीत तर काही आपण विचारच करून पाहू. म्हणून हा जो संकल्प आहे ना की बाबा त्या सगळ्या वासनावर एक वेस्टर्न आपलं 13 कोटीचं जर राहिलं, त्या खाली त्या राहू द्या, पण वरून तर 13 कोटीचं राहील की. म्हणजे एखाद्या छोट्या दगडाला, आम्ही लहानपणी ते कुठे चेंडू बिंडू होते ना, सारखे चेंडू कोण आणून देणार, एक छोटीशी वीट घ्यायची किंवा थोडा गळून त्याच्यावर कापडं बांधत राहायचे, मोठं जोड त्याचा, आणि त्याला मग कव्हर लावून शिवून घ्यायचं, आईने शिवून घ्यायचं, तो चेंडू खेळायचा धब्बाकोटीसाठी. तर ते एकावर एक जशी कापडाची हे करेली असायचे वेस्टर्न, तसं या सूक्ष्म देहाला सज्जन महाराज म्हणून काय म्हणाले महाराज की अरे तुम्ही कसेही असा, काय सांगा तुम्हाला, सद्गुरूंना एवढी नाम देण्याची नव्हे त्या जीवाचं कल्याण करण्याची वासना असते. इतके लोक महाराजांकडे यायचे. काय सांगा, माऊली आल्या आणि म्हणाले महाराज आमच्या घरच्यांना नाही, मला अनुग्रह घ्यायचा म्हणाले. महाराज म्हणाले माय तुझ्या यजमानाची परवानगी घेऊन ये. नाही म्हणे त्यांची परवानगी, ते म्हणे तुला काय करायचं तर कर, मला काही सांगू. बरोबर, अनुग्रह घेतल्यावर घ्यायचा 2 मिनिटं राहिले. महाराज अजून एक शंका, आता काय माय म्हणले, महाराज यांना जरा वाईट वक्त खायची सवय, मला घरी करून द्यावं लागतं, मग करू का? महाराज म्हणले काही हरकत नाही, नाम घेत कर म्हणे, तुझा धर्म आहे नवराची सेवा करणं, तो सांगेल तसं, त्याला सुखी ठेवणं तुझं कर्तव्य आहे म्हणाले, तू करून घा, पण तू नाम घेत राहा. त्या माऊलीने ते करावं संसार. तिच्या नाममय स्वयंपाकामुळे आदरणीय सत्पुरुषाचं सुटलं, ते पुढे भारतात चालू. पण अशा लोकांना सुद्धा
अपेय पान करणाऱ्या, अखाद्य खाद्य करणाऱ्या लोकांना सुद्धा महाराजांनी नाम दिलं. आज नाही उद्या याची ही सवय जाईल. कशी जाणार ना? भांडं घासल्याशिवाय स्वच्छ होईल का? तसंच ठेवलं तर तसंच राहील. एकदा नामाचा संस्कार होऊ द्या, नाम घेऊ द्या, त्याची वासना कमी होईल. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट येते, नरदेहाचं महात्म्य. त्या कलकत्त्यामधला एक फार मोठा श्रीमंत असा माणूस होता, ज्याची हवेली कलकत्त्यामध्ये होती. जवळपास 10 एकर परिसरामध्ये असलेले अतिशय श्रीमंत. रामकृष्ण परमहंसांकडे आला आणि म्हणाला, मला तुमचा अनुग्रह हवा. रामकृष्ण परमहंस म्हणाले, काय आहे? आणि म्हणाला, स्वामीजी, मला रोज मद्यपान केल्याशिवाय झोप येत नाही, मी काय करू? स्वामीजी म्हणाले, हरकत नाही, रोज ग्लास भरावा, काली मातेचं स्मरण करत करत घ्यावं, नाम घे. अनुग्रह घेतला. त्याच संध्याकाळी नित्याच्या सवयीप्रमाणे मद्याचा ग्लास समोर ठेवला. आता प्राशन करायचं म्हणून त्या ग्लासकडे पाहत बसले. काली मातेचं नाव घ्यायला लागले. त्या ग्लासामध्ये काली मातेचा चेहरा दिसला. नमस्कार केला. तो शेवटचाच नमस्कार त्यामध्ये त्या ग्लासाला. संतांना हे सगळं करत असताना केवढं पाप स्वतःच्या डोक्यात आलं. काहीच कारण नसताना इतकं आचरणशील त्यांचं जीवन असतं, तरीही संतांना शेवटच्या काळामध्ये आपल्याला दिसतात तसे वेगवेगळ्या व्याधी का होत असतील. गोंदवलेकर महाराजांनी एका विचार, महाराज तुमचं पोट फारच मोठं दिसतं म्हणे. इतकी कशी काय तुमची मोठी हे पोट आहे म्हणे. अरे म्हणले, तुमच्या सगळ्यांचे एवढे पापन अपराध मला पोटात ठेवावे लागतात म्हणून माझं पोट मोठं. किती यातना, किती इतकी. ठाकूरांनी म्हणजे परमहंसांनी देह ठेवला आणि त्यांच्या माघारी जसे जिजीमाय प्रल्हाद महाराज गेल्यावर राहिले ना, परमहंसांनी देह ठेवल्यानंतर सारजा माता त्यांच्या पत्नी ज्या होत्या, त्यांनी सगळं पुढचं त्या मठाचं कार्य पाहिलं. आणि हे सगळं होत असताना सज्जनो, एका रात्री सारजा माता 2:30-3 वाजलेले होते. सगळे भक्त झोपलेले होते मठातले. आणि कोणीतरी एक सेवेकरी रात्री उठला, लघुशंकेला पाहतो तर सारजा माता अंथरुणावर बसून जप करतायत. रात्री 2:30-3 वाजले. तो म्हणाला, माताजी आपण इतका जप कशासाठी करता? ते म्हणाले, ठाकूरांनी जाताना मला सांगितलंय म्हणाले की इतक्या लेकरांना मी नाम दिलं आणि ते काही नाम घेत नाही, तर त्यांचा राहिलेला जप तू कर. तुमचा सगळ्यांचा राहिलेला जप, तुम्हाला काही त्रास होऊ नये म्हणून मी करत नसतो. काय काय संत असतात. देहाने पुरुष जरी असले तरी अंतःकरणाने प्रत्येक संत हा माऊली असतो, आई असतो. आई सज्जनो, हे फक्त नरजन्मामध्ये शक्य. म्हणून ते जे म्हणाले ना की अंश रूपाने ती ज्ञानशक्ती फक्त मानवामध्ये भगवंतांनी प्रकाशित केली आणि ती शक्ती घालून मनुष्याचा जन्म, मनुष्य देह त्याला देऊन मृत्यू लोकामध्ये पाठवला. म्हणून वेद सुद्धा नरदेहाची स्तुती करताना वेद सांगतात की या नरदेहाचं इतकं महत्व आहे, या नरदेहामध्येच प्रेम प्राप्त होतं, या नरदेहामध्येच मनुष्य विरक्त, वैरागी, निर्मोही, निरहंकारी, निस्वार्थी होऊन आत्मतत्वाला जाऊ शकतो. म्हणून एवढे अवतार होतात. त्या परब्रह्माला त्या आईचं प्रेम पाहिजे होतं, ते त्याला तिथे मिळत नाही. म्हणून तो परमतत्व, ते परब्रह्म नरदेह घेऊन आईच्या पोटी जन्म. भगवान गोपालकृष्ण त्याच्यासाठी आले, भगवान राम त्याच्यासाठी जन्माला आले की मला नरदेह घ्यायचा आणि मला या मृत्यू लोकात
इथे येऊन हे सगळं भोगायचं. जेव्हा आपल्याला जे मिळतंय ना, खरं सांगतो त्याची किंमत नाही. जेव्हा वेद स्तुती करतात, जेव्हा भगवंत स्तुती करतो, नवे नवे भगवंताला सुद्धा मनुष्याचा देह धारण करावा वाटतो, तो जर आपल्याला मिळाला आणि तो जर आपण वाया घालत असेल तर. एक दृष्टांत मी ऐकला होता की म्हणाले 8-9 महिन्याचं लेकरू असतं म्हणाले, आणि आपण त्यांच्याकडे जातो, पाहुणे म्हणून जातो, आणि निघत असताना त्या घरातून त्या लेकराच्या हातात 100 रुपयाची 500 रुपयाची नोट घालतो. 6-7 महिन्याचं लेकरं असं ते चुरगळून टाकतं आणि चौखत बसतं. त्याला 500 रुपये याची की काही किंमत असते का? ते लेकरू अज्ञानाने जशी 500 रुपयाची नोट चुरगळून तोंडात घालत असतं, त्याला त्याची किंमत नसते. तद्वतच तुम्ही आम्ही हा सगळा मनुष्य देह त्या नोटेसारखा चुरगाळून टाकतो. याच्या इतकं अज्ञान काही आहे का सज्जन? असा नरदेह जेव्हा आपल्याला मिळतो, खरे शहाणे लोक, खरे ज्ञानी लोक या नरदेहाचा उपयोग करून घेतात. नाथांना इथे हा शब्द वापरत असताना तुम्ही शहाणे आहात का, तुम्ही शहाणे होणार आहात का, असं आपल्याला म्हणायचं असेल. नाथ महाराज म्हणाले, खरे शहाणे लोक नरदेहात येऊन भगवंताचा शोध घेतात, भगवंताच्या चरणी लीन होतात आणि भगवंतापर्यंत पोचतात. सज्जनो, परमात्म्याने या त्रिभुवनाची उत्पत्ती केली, त्याचं काय म्हणतात त्याला, संगोपन तो करतो, त्याचा संहार देखील या त्रिभुवनाचा तो परमात्मा करतो. नुसत्या बुद्धीने त्याचा विचार केला तर ते अनुमानाचं ज्ञान आहे. नाथ महाराजांना काय सांगायचं बघा, ते म्हणाले नुसत्या बुद्धीने तुम्ही अनुमानाने त्याचा जर विचार केला तर जे ज्ञान असतं, अनुभवाचं ज्ञान किंवा अनुमानाचं ज्ञान हे जड असतं. थोडंसं सिद्धांत आहे, 3-4 पॉईंट्स आहे, पुन्हा मी तुम्हाला सोपं करून सांगेन. तर नाथ महाराज असं म्हणतात इथे पुढच्या ओव्यांमध्ये की अनुमानाचं जे ज्ञान आहे, आपण जे अनुमानाने ठरवतो आणि जे काही समजतं आणि हे असं असेल तसं, ते थोडं जड आहे म्हणाले, जड असतं. पुढे म्हणाले काय असतं ते, त्या ज्ञानाने प्रकाशित करणारा आत्मा त्यावरून निराळा आहे. आपण जे ठरवतो, आपल्याला जे वाटतं तसं नाहीच आहे. तसा तो आत्मा जो आहे तो स्वयंप्रकाशित आहे, आणि म्हणून अनुमानाचं ज्ञान कितीही विस्तार पावलं तरी आत्मज्ञान होत नाही. बाकी पोटार्थी ज्ञान आपण 2 वर्षात 5 वर्षात कोर्सेस करून मिळू, त्याच्यावर नोकरी मिळेल, छान पगार मिळेल, बायकोही मिळेल, गाडी मिळेल, घरही मिळेल, हे सगळं पोटार्थी ज्ञान. जगामध्ये आपलं शास्त्र असं सांगतं की सर्वोत्कृष्ट, सर्वांग सुंदर, सर्वोच्च ज्ञान कोणतं आहे? आत्मज्ञान ऑब्लिक त्याचंच नाव ब्रह्मज्ञान. ते झालं की बाकी ज्ञानाचा, ते कोणतं? तू कोण, आला कोठून कैसा, हे जे ज्ञान आहे, या 4 प्रश्नांचं उत्तर जेव्हा तुम्हाला परिपूर्णतेने मिळेल आणि त्याचं सूत्र जर असेल तर हा अध्यात्म मार्ग आहे, हा परमार्थ मार्ग आहे. पुढे म्हणाले, जे लोक अभिमान सोडून, आता हे आत्मज्ञान कसं मिळवायचं त्याची छोटी सूत्र मग अतिशय सुंदर सांगितली पहा. जे लोक अभिमान सोडून शरणागत बुद्धीने पाहू लागतात त्यांनाच आत्मस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो. अभिमान सोडणे हाच मोठा टास्क आपल्याकडे. जन्मभर, जन्मोनजन्मी इतका सूक्ष्म, इतका सुप्त असतो आपल्याला. अगदी बालपणापासून आपण पाहतो. 3-4 महिन्याचं जरी लेकरू असतो अशी अशी मान करतो, त्याला यायचं नसेल तर काय त्याला कळतं बघा. त्याला थोडं मोठ्याने बोला तुम्ही लहान लेकराला, हाय असं करतो, लगेच ते तोंड वाकडतो, काय ओलो केलं की हसतं. त्याला किती कळतं, कसा अहम आहे बघा तो अहम, तिथून सुरू होतो. किती सूक्ष्म, किती बालवयात असतो अगदी. म्हणजे आता तर ते बाहेर जन्म होऊन आलं की तेव्हाच त्याला बरंच कळत असतं, कारण त्याचं ज्ञान आधी ते लॅपटॉपवर झालेलं असतं 9 महिने आईच्या. इतकं लॉजिक परफेक्ट आहे, नाही चूक नाही आहे, तो गर्भाचा संस्कारच आहे. तो वाईट आहे असं मी म्हणणार नाही, फक्त त्याला कसं मोल्ड करायचं हे आईवर अवलंबून. 9 महिने आई कोणत्या प्रकारचं लॉजिक त्याला शिकवायला देते किंवा ती काय करते नाही का, त्या 9 महिन्यात आई काय करते 9 महिन्यात, तसं बाळ 100% जन्माला येतं. नवे असं उत्कृष्ट बाळ जन्माला घालणं ही आईची सगळ्यात मोठी
धर्मकार्याची जबाबदारी आहे, राष्ट्रकार्याची जबाबदारी. म्हणून म्हटलं ना की तो अभिमान सोडून शरणागत होणं हे एका वाक्यात सांगणं जितकं सोपं आहे, त्याला अनेक अनेक वर्ष लागतात, अनेक वर्ष. आणि तुमचा अहम, तुमची वासना त्याची जोडलेली ही कमी होण्यासाठी नामासारखा उपायच नाही, उपायच नाही. तुम्ही किती यज्ञ करा, किती पारायण करा, नामानी जे धुतलं जाईल ना भांडं, ते कशानेच धुतलं जाईल. तो अहम, मी कोणी नाही. कारण जितकं नाम होतं तितकं मी नाही, मी नाही, मी नाही असं आपोआप होत राहतं. तू आहेस, तू आहेस, तू आहेस. एक विशिष्ट नामसंख्या सज्जनो झाली ना, आता ती काही अशी सांगता येत नाही, कारण प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी. कोणाची म्हणजे आपली पाठ जशी आपल्याला दिसत नाही तशी आपली पापकर्म किती आहेत, आपलं दुरीत किती आहे, हे सद्गुरूंशिवाय कोणाला माहिती. घेतलेलं नाम निश्चित वाया जातं. हां, काही लोकांना 13 कोटी झाल्याबरोबर दर्शन होईल आणि काही लोकांना 13 कोटी झालं तरी दर्शन होणार नाही. म्हणजे त्यांचं नाम सफल झालं नाही असं नाही. कारण प्रत्येकाचं ऋण किती आहे हे बँकेत गेल्यावर ज्याचं त्याला जसं कळतं तसं भगवंताचं ना आपलं आहे. किती जन्माची पापं आहे ती सगळी जळत 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 जेव्हा येतील, संपत संपत जेव्हा येतील तेव्हा दर्शन. पण दर्शनाच्या जवळ तुम्ही निश्चित द्या. जसं एकदा तुम्ही पंढरपूरच्या बारीत उभं राहिला, कोणाला 4 तास लागतात, कोणाला 2 तास लागतील. पण तुम्ही बारीत उभे राहिले आणि बारी सोडली नाही, 4 तासांनी 6 तासांनी पांडुरंगाचं दर्शन होणारच आहे. आपल्या आधी रांगेत लागलेले त्यांचं दर्शन आधी होणार आहे. आपण उशिरा रांगेत लागलो त्याचं गिल्ट आपल्याला असतं का? नाही बा, हे आपल्या आधी राहिले त्यांना लवकर असं. हे समजून उमजून राहणं आणि त्या पद्धतीने नाम घेणं, त्याच्याशी ते निगडित. म्हणून ते म्हणाले की शरणागत भाव असेल, अनन्य शरणागतीने. आणि अनन्य शरणागती केव्हा येईल तर माझा अहम जेव्हा कमी होईल, तो कमी झाला शरणागत भाव. शरणागत भाव आला की आत्मस्वरूपाच्या दर्शनाचे 100% गॅरंटी नाथ महाराज सांगतात. पुढे म्हणाले साधकाने काय करावं. पहिल्यांदा साधन करावं. साधन कोणतं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. देवाची एकबारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येईल. साधन करावं. साधनाबरोबर विवेकाने वागावं. सगळ्यात महत्त्वाचं विवेक. नित्यानित्य विवेक. हे नित्य हे अनित्य. आपल्याला नित्याकडे जायचं. आपल्याला नित्य. आपण गाडी चालवत असताना काय लक्षात ठेवा, कुठे आहे ॲरोज. ड्रायव्हर आपल्याबरोबर किती गप्पा मारू द्या, तो आपल्याला जिथे घेऊन जायचं त्याच्या ॲरोकडे तोचं इतकं बारीक लक्ष असतं आणि बरोबर आपल्या डेस्टिनेशनला तो आपल्याला पोहोचवतो. तसं आपलं डेस्टिनेशन ते आहे कोण? समाधान, शाश्वत समाधान. ते भगवंत, तोच भगवंत आहे शाश्वत समाधान. त्या डेस्टिनेशनकडे आपलं लक्ष असताना हा नित्यानित्य विवेक पाळल्यानंतर ते म्हणाले की साधनाने, विवेकाने सर्व वासना नाहीशा होतात आणि तो हळूहळू आत्मस्वरूपापर्यंत पोचतो. तोच काळाला जिंकतो. पुढे ते म्हणाले, एक सुंदर ओवी आहे. मुख तव स्वयंसिद्ध असे, ते निर्मळ आरसिया दिसे, तेवी बुद्धीचेनी विवेक वशे, आत्मा भासे नरदेही. आपलं मुखकमल, आपलं तोंड हे स्वयंसिद्धच आहे. पण आरशावर जर धूळ असेल तर तो आरसा निर्मळ करणं. नाथ महाराज म्हणाले की त्या आरशावरची धूळ काढणं गरजेचं आहे. तसं त्याप्रमाणे विवेकाने बुद्धी स्वच्छ जरी झाली तरी नरदेहामध्ये जर झाली तरच नरदेहामध्ये तुम्हाला आत्मस्वरूपाचं दर्शन होईल. थोडासा सिद्धांताचा भाग होता सज्जनो. थोडक्यात नाथ महाराजांना यातली सूत्र मी तुमच्यापर्यंत सांगतो ती अशी आहे. आत्मस्वरूपाचं दर्शन, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, भगवंताचं दर्शन, भगवंताचं होणं, भगवत स्वरूप होणं, या सगळ्याचा अर्थ असा सोप्या भाषेत, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो तर आपल्याला शाश्वत समाधान मिळवायचं. हाच भगवंत, हेच समाधान, हेच आत्मज्ञान. आणि हे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी अहम,
तो जाण्यासाठी नित्यानित्य विवेक ते साधलं की साधन नित्यानित्य विवेकाच्या मार्गाने वासना क्षीण होत जातात. वासना क्षीण झाल्या की आत्मस्वरूपाच्या दर्शनाकडे मनुष्य साधनेने विवेकाने जातो. वैराग्य त्याच मार्गावर तुम्हाला सापडतं किंवा ते प्राप्त होतं आणि खऱ्या अर्थाने भगवंताचं दर्शन ज्याला म्हणतात ते आत्मस्वरूपाचं दर्शन, भगवंताचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही ज्या ब्रह्मानंद अवस्थेत असतात त्याला आपल्या भाषेत आपण त्याला शाश्वत समाधान म्हणू. आणि त्या ब्रह्मानंदाला किंवा त्या शाश्वत समाधानाला कशाचीच गरज नसते. अकारण आनंद याला शाश्वत समाधान म्हणू. ते तुम्हाला प्राप्त होतं का? होतं. सज्जन हो, आज गोपाळ काला आहे. काल भगवंताचा जन्म झाला आणि आज गोपाळ काला केला जातो. या गोपाळ काल्याचं महत्त्व काय? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवंताचा जन्म झाला, कारागृहामध्ये जन्म झाला आणि तिथून वसुदेव त्या रात्री मथुरेतून गोकुळामध्ये भगवंताला घेऊन जातात, नंदाकडे आणि यशोदेकडे. त्याच्या आधी नंदाची दुसरी पत्नी रोहिणी हिच्या पोटी बलरामाचा जन्म झालेला आहे. भगवान गोपालकृष्ण यशोदे याच्यामध्ये गोकुळामध्ये दिवसागणिक वाढत असतात, हळूहळू मोठे होतात, त्याच्या सुंदर कथा भागवतामध्ये येतात. पण त्या भगवंताच्या इतक्या खोड्या असतात त्या खोड्यांचे प्रकार भागवतामध्ये फार सुंदर सांगितलेले. वेगवेगळ्या कीर्तनकारांनी त्या कथा इतक्या सुंदर या समाज मनामध्ये रुजवलेल्या आहेत की शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती की इतक्या पद्धतीने भगवंत त्या सगळ्या गोकुळातल्या 6, 7, 8 वर्षांचे असलेले गोपालकृष्ण त्या सगळ्या गोकुळातल्या गोपींना फसवत असतात, त्रास देत असतात. त्यांचं निरतिशय प्रेम भगवंतावर आहे, पण त्याच्या खोड्याच इतक्या विचित्र आहेत. मग शेवटी यशोदा कंटाळते आणि म्हणे की आता याला गोपालनासाठी पाठवून द्या. भगवान त्याच्यापेक्षा हुशार असतात. ते म्हणाले इतकं या गोकुळामध्ये दही, दूध, लोणी, पण हे सगळं विकतात म्हणाले, आपल्या लेकरांना काहीच मिळत नाही. म्हणून त्या चोऱ्यांचे प्रकार आपले वेगवेगळे आपण पाहिले. पण यशोदा मैया एकदा म्हणते की नाही रे कान्हा, असं करू नको, आता जा. आणि कान्हा म्हटलं मग आता मी एकटाच कशाला गोपालनाला जाऊ. 9 लक्ष तर नंदाकडच्याच गायी होत्या. नंद का म्हणायचे? ज्याच्या त्याची कॅपॅसिटीप्रमाणे त्याला नाव दिलेलं असायचं. 9 लक्ष म्हणून त्याला नंद म्हणायचे की ज्यांच्या स्वतःच्या 9 लक्ष गायींची प्रॉपर्टी होती. ज्यांच्याकडे जितक्या जास्त गायी तितका तो श्रीमंत. त्याचं गणित आत्ताही म्हणलं तर समजू शकतं, पण तो आजचा विषय नाही. एक गाय, तिचं गोमूत्र, तिच्यापासून मिळणारं गोमय आणि तिच्यापासून मिळणारं दूध, वृद्धावस्थेत सुद्धा तिच्यापासून मिळणारे व्हायब्रेशन्स. आत्ता अमेरिकेत गायीच्या सहवासात, विशेषतः भारतीय वंशांच्या गायीच्या सहवासात 1 तास राहण्यासाठी काहीतरी $300 द्यावं लागतात कॅन्सर पेशंटसाठी. अमेरिकेत नाही, मुंबईच्या जवळ मला वाटतं पालघरच्या तिथे आपल्या महाराष्ट्रीयन धुळे जिल्ह्यातल्या एका बेरोजगार तरुणाने एका मल्टीनॅशनल कंपनीत होता, पण त्याचं काही मन रमेना, त्याला गोशाळेची आवड होती. त्यांनी सर्व्हिस सोडून दिली आणि गायी पाळल्या आणि एक 5 स्टार गोठा तयार केला. 5 स्टार गोठा. खरंच सांगतो मी तुम्हाला, तुम्ही जाऊन भेट, यूट्यूबला सर्च करा, जा. आणि तिथे त्यांनी 50 गायींची इतकी सुंदर व्यवस्था केली आणि मुंबईतल्या लीलावतीपासनं सगळ्या 5 स्टार हॉस्पिटलमधले कॅन्सर पेशंट्स त्यांच्या गायींच्या 2 गायींच्या मध्ये एक बेड टाकून तिच्या सहवासात झोपणे, त्यांना तिच्या सहवासात राहायला मिळणे, तिच्या अंगावरून हात फिरवण्यासाठी 24 तासाचे काही ₹1000 तो घेतो आणि लोक येतात आणि ते बरे होऊन जातात. हे गो मातेचं, गोपालनाचं.
यशोदा म्हणते, बाळा आता तू या सगळ्या मुलांना. मग तो म्हणला, मी एकटं जाणार नाही, गोकुळातले सगळ्या माझ्या मित्रांना. मग सगळ्यांना सांगितलं, उद्यापासून आपल्याला गाई चारायला जायचंय, सगळ्यांनी आपला आपला डबा घेऊन या. भगवान गोपालकृष्णाचे सगळे मित्र सगळ्या ज्ञाती धर्मातले होते. बरं, भगवंताचा हा सगळ्यात मोठा की सगळ्यांना घेऊन चला. भारत देशामध्ये हा भारत देश सगळ्यांचा आहे, आपला हिंदुस्थान सगळ्यांचा आहे, सगळ्यांनी मिळून एकत्र या. दिवसभर छान गाई चारायला गेले. दुपारची वेळ झाली, सगळ्या गोपाळांनी आपला आपला डबा, आपल्या आपल्या पुरचुंड्या, कोणाची भाजी भाकरी, कोणाची लोणचं भाकरी, कोणाची मीठ भाकरी, कोणाचा दुधाचा काला, कोणाचा याचा, आणि या सगळ्यांचा काला कुस्करा केला. भगवंत म्हणाला, याचा खाऊ का त्याचं खाऊ नाही, आणि सगळ्यांचं एकत्र करावं. सगळ्या भाकरी, सगळ्या पोळ्या, जे काही असेल, कोणाची भाजी, कोणाचं वरण, कोणाची चटणी, लोणचं, काय, कोणाच्या लाह्या, कोणाचे मुरमुरे, सगळं भगवंतानी एका मोठ्या डेऱ्यामध्ये एकत्र केलं. आणि भगवंताच्या घरचं दही, दूध, लोणी, प्रत्यक्ष परमात्मा तो. सगळ्या मुलांनी भगवंताला भरवावं. आणि जो जो सुदामा असेल, दामा असेल, सगळ्यांनी, पेंद्या असेल, भगवंताला भरवलं. त्याच्या आधी भगवंतानी सगळ्यांना भरवलं. असा तो काला केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सूत्र तिथे भगवंतानी सांगितलं की आपले आपले डबे चाटून घ्या, आपले हे बोटं चाटून घ्या म्हणाले काल्याचे. यमुनेत धुवायला जाऊ नका म्हणाले, कारण यमुनेमध्ये ब्रह्मदेव आणि सगळे देव मास्यांच्या रूपाने आले, त्यांना हा प्रसाद खायचा, यांना देऊ नका म्हणाले. कारण ब्रह्मदेवाची ती कथा तुम्हाला माहिती आहे. ब्रह्मदेवानी सगळी गोपाळ आणि त्यांचे गायी ब्रह्मलोकामध्ये घेऊन गेला. भगवान गोपाळकृष्णाला चिंता कशाला पडेल. तेवढे पुन्हा गोपाळ आणि तेवढ्या सगळ्या गायी त्यांनी गोकुळात निर्माण केल्या. महिनाभर त्यांच्या घरी ती व्यवस्था, कोणालाच कळलं नाही आपले पोरं तिकडे गेले. हे डुप्लिकेट आहेत. डुप्लिकेट कसे असतील, ते भगवंतांनी निर्माण केले. म्हणून त्या काल्याचं फार महत्त्व. त्या काल्याचं आज इतक्या वर्षानंतर, म्हणजे जवळपास 5,500 वर्षानंतर, आजही कोणत्याही गावात, कोणत्याही घरात भगवंताच्या समोर, भगवंताच्या स्मरणात जो काला केला जातो तो किती गोड असतो मला सांगा. उद्या तुम्ही काला करा, तुमची पुन्हा येऊन आपण काला करा, आजच्यासारखा काला उद्या होणार नाही. हे त्या गोपाल काल्याचं महत्त्व आहे की सगळं समत्व आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगावर. ते प्रेम भगवंतानी वाटलेलं, ते प्रेम आपल्याला वाटायचं. आपल्या पद्धतीने आपल्याला जितकं वाटता येईल तितकं आपण वाटावं. इतरांकडनं फार अपेक्षा करू नये. कारण तुम्ही कसं वागावं हे मी ठरवू शकत नाही, मी कसं वागावं हे तुम्ही ठरवू शकत नाही. पण भगवंतानी आपल्याला जर सांगितलं समत्वाने आपण राहावं, आपण सगळे एक आहोत, तर तेव्हा हा गोपालकाला आपण ची प्रार्थना आपण घेऊया आणि मग गोपालकाला करूया. तत्पूर्वी सज्जन हो, नाथ महाराजांनी आयुष्यभर जे दिव्य अनुभव घेतले, त्या दिव्य अनुभवातून एक फार मोठं तत्वज्ञानाचं, फार मोठं सुख कोणत्याही परिस्थितीत आपल्याला देणारं एक पद, एक अभंग रचला. आणि तो अभंग आपण प्रार्थना रूपाने घेऊ की जो अभंग तुम्ही कोणत्याही दुःखाच्या प्रसंगी जर मनामध्ये ठेवून त्याप्रमाणे आचरण केलं तर तुमचं दुःख लगेचच्या लगेच कमी होईल. असा अभंग नाथांचा आपण घेऊया प्रार्थना म्हणून. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा. पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे. आवडीने भावे सकल जीवांचा
करीतो सांभाळ सकल जीवांचा. तुझ मोकलील आवडीने भावे. तैशा परी राहे जैसी स्थिती. कौतुक पाहे संचिताचे आवडीने भावे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश आहे. नाश आहे. आवडीने भावे. हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी. सर्व आहे सर्व आहे. आवडीने भावे. आवडीने भावे. आवडीने भावे. सद्गुरुनाथ